तर जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दीकींची काँग्रेसमधून हकालपट्टी। महत्त्वाची बातमी येते काँग्रेसच्या गोटातून जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दीकी यांची आता अखेर काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात येते। जितेश अंतापूरकर हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करतायत तर झिशान सिद्दीकी हे सुद्धा आता अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ही माहिती दिली आहे की जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दीकी या दोघांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात येते। जितेश अंतापूरकर हे भाजपमध्ये पक्षप्रवेशाच्या तयारीत आहेत तर झिशान सिद्दीकी यांनी यापूर्वीच संकेत दिलेले आहेत की ते अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे। झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी यापूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे। त्यामुळे काँग्रेसमधून या दोन महत्त्वाच्या चेहऱ्यांची हकालपट्टी करण्यात येते। जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दीकी यांची हकालपट्टी केली जाते अशी माहिती स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत। एकीकडे भाजपमधून अनेक जण इतर ठिकाणी प्रवेश करता येतोय का याची चाचपणी करतायत, सूत्रांकडून तशा बातम्या मिळतायत। राजकीय गोटात खळबळ आहे आणि त्याच वेळी काँग्रेसमधून हे दोन महत्त्वाचे चेहरे आता इतर पक्षांमध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहेत। जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दीकी या दोघांचीही हकालपट्टी करण्यात येते आहे असं स्वतः जाहीर केलेलं आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी।